हरि ओम श्री हरि गुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोक नमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुर सिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जहुनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही महाभारतांतो विराट पर्व शूर जल्ला आता विराट पर्वांतो सुर्वेक धर्मरायानं त्यांनी पुराय मत्स्य दिशा वच्चे म्हणून निर्धार करून थंय वचून विराट रायाला कंची कंची रीतीरे आश्रय घेवचे म्हणताना धर्मराय सांगता आपण ब्राह्मणाला रूपार वत्ता कंक म्हणून मिगेल नाम आपगडे निखेळू बुद्धंतू आणि राया जय जलल सकड विषय विंगड विंगड देशाचे काणी पुराव सांगता तंता पारंगत म्हणून सांगून रायाला आश्वासने रायाला विश्वास घेऊन तगलूट रप्तावा. भीमाला निमगित तू कसं करता. भीम सांगता रानपा कुडा रानपू जाऊन सर्वता आणि मग मल्ल युद्ध करू गोतस म्हणून म्हणता हस्ती पळगई सुच्या गोतस आ पुढे युधिष्ठिराल गरकड त्यांचे पुरे काम करणशील म्हणून सांगता जलन मी गेलो उसको करू का म्हणता. अर्जुनाला निमगित युधिष्ठिर तू कसं करता तू कशी तू गेले हे तू सव्यसाचे म्हणून तू गेला अंगा लक्षण पळीत नकळता कशी तू ते पुरे माजून घेता सांगता मग इंद्रानं एक उर्वशीन दिलेले शाप इंद्रानं वर जाऊन परिवर्तन करून दिलेलंच मका 1 वर्षपर्यंत आव नपुंसक जावन असू येत म्हणस ते 1 वर्ष ज्ञातवासा वेळार काढी म्हणून म्हणलेलं ताणे कळवे. तशें आम एक चिल्लील वेश घालता किरगी नेसता गळ्या बांगर हाता बांगर कन्ना बांगर घालता व्हडलो तीळ करता केस दिगू सोडता कळवे आणि हाताक कोणी पुरे मदरेंगेनी घालून ते हातांत बाण सोड बिल्लू तांडूचे गुरुत नेस पळय त्या पळय दिसना अशी करता आणि तू कोण जावन आशिल्ली खंय आशिल्ली येदोळते म्हणून म्हणटना हांव द्रौपदील कामाचे जावन आशिल्लें म्हणून सांगता म्हाका नर्तनांनी कोरगोतस गायन शिकयता अंतपुरांत तुगेले चलये चेडवां पुरय जावका आशिल्लें गायन नर्तना विद्या शिकयतनी म्हणून म्हणटना हांव थंयसर तू कसं लय हुस्को करूं नका म्हणटा. मागीर नकुल सहदेव द्रौपदीले निमगित यो कसं करतात तुम्ही म्हणून तेदना नकुलाले निमगिता तू तुका पळय म्हाका पुरे बेजार आता तुमकां पुरे जेन्ना कामाचे जावन करून होरका हाम कळ्ळें तुमकां चंद करून पळोवचें मेज्जान जायनी सुकोमल शरीराचे तू भारी चंदू नकुला तू तशें आसतना तुका सुकार पळोवक आशिल्ला तें सोडून 12 वर्ष दुखून मिगल तू कश्ट बगतरस आनी कसं म्हळ्यार तू तितलो चंदू आशिल्ली देखून तुका पळया 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 म्हणून दिसची न्हू पुरे जाणां तशें आसतना तुका विराट रायला रमणेन कसल कामां सरसाचे हांवें म्हूण तेदन तो सांगता म्हाका पळय अश्वलक्षणा विद्ये गोतस न्हू आ विराट रायला रमणेन तू अश्वशालेन तू कामां सरवता जैत वे खंयचे कोड्या कशी पळगई सुका हे पुरे म्हाका गोतस न्हू हांव ग्रंथीक मिगेल नाम म्हूण सांगून विराट रायला रमणे वता आनी सांगता हांव अश्व पालक जावन आशिल्लो युधिष्ठिराला रमणेन तू म्हाका खंयचे अश्वा कशी पळगई सुका पुरे अश्वा विशयी म्हाका गोतस म्हूण म्हणटा. अश्वशिक्षा म्हळ्यार अश्वशिक्षण म्हूण म्हळ्यार हे घोड्या पळगईसूची म्हणटा पळय तांकां हांव भारी पारंगीत जावन आशिल्लो म्हणून सांगता म्हूण म्हणटा. आता नकुल अश्वशालेचे अध्यक्ष जावन सरवता म्हणून म्हणाल न्हय आनी आतां हाका सहदेवा निमकान देवाला निमगिता विराट रायाला वचून तू कसं सांगता थंय कशी कसं जावन राबता तू कसं काम करता तू सांगता हांव गाईचे कोडक्यान तू सरवता थंय कितले गाय आसा कितले वासर आसा सल्ल्याक पत्र दवरचें आसना रायान पळय त्या दवरता आनी म्हाका छंग गाय खंयची मध्यम गाय खंयची अधम गाय खंयची पुरे गोतस न्हय हांव सांगता हे पळय विंगड विंगड करून आनी दवरचें म्हाका गोतस म्हूण सांगता. गायची धार काडच्या काही म्हाका गोतस आनी खंयची गायक मद गायक न्हय वृषभाक ते पळय ताका पळय गायसूच्या काही म्हाका गोतस न्हय मिगेल नांव तंतीपाल म्हूण सांगता जल बे मिगेले हांव निजावन सहदेव म्हणून कोणाकय कळना नशें हांव चंद करून आसता अण्णा तू जाय म्हणूच आमगेल कोणाले विशया हुस्को
आणू का आम्ही परस्पर एकल्या एकले गुर्तू नतल्या वचून शिरवूया म्हण म्हणतो तो कळवे. आनी हांव सांगता हांव खंयचे खंयचे गोशाले काम केला थंय गोसंतती वाडदिले थंय गायक खंयचे भीती नाशिल्ले कोणें गोसंपत खांपून व्हरनाशिल्लीची खंयचेची वाघ येवन गायक खायनाशिल्लीची तितली म्हाका चंद करून पळोवच्या गोतस म्हणटा तेदान ताणें तो सांगता न्हू जैत तूं हांगा राब म्हूण सांगून आनी कसं म्हळ्यार तुका गोतस न्हय म्हाका गायकनी पळोवचे कसले तोंदरी जायना म्हणून इत्या म्हळ्यार गायक पळयले कुडले हांव तांगेले शुभाशुभ लक्षण पुरे सांगता न्हू हांव ते चमकुची रिती ते गाय कसली ते म्हूण सांगता हे मागीर बसव पळोवन गोतस म्हाका शुभ लक्षणां बसव खंयच्यो तांकां विंगड दवरची कशी हे पुरे म्हाका गोतस तूं कसले हुस्को कोर नाका आम थंय बत्ता तंतीपाल म्हूण नांव घेता गोपाल हांव एक गोपालक म्हाका गोशाले अध्यक्षा काम दिता बाय म्हूण निम घेता म्हूण म्हणटा. आतां 5 जणांनी काम वांटून घेतले एक रायल आतां अज्ञाता बसत जाल्यार काही दूर दूर वचून राबले रे तांगेले योगक्षेमा विशयो हे धर्मरायाक बहीण जाता म्हूण तांकांय गोतस तांकांय अण्णा सोडून द्रौपदी सोडून राबच्या कुशना युधिष्ठिराकय तशीच काही विंगड रायाले कामा पेटोवच्या तांकां कुशना कसं असलं रे समक्षम एद्रा बद्राक आमी पुरे जनार सुका परस्पर कुर्तून आतल्या बरी कोरया त्या विशयी विंगड जाल्यार आमी एद्रा बद्राक आसूं का म्हूण सांगून तो म्हणटा न्हय तशी आतां पुरे जनाल कामा विशयी जालो द्रौपदीक कसो करचें म्हळ्यार हुस्को तांकां द्रौपदी आमगेले आमी पुराय जनाल पशी चड जागृते रे द्रौपदीक पळोवका कळवे आतां हिगेल करीन आमी थंय काम करोय सुचवे आम्ही चंद करून पळोवक आशिल्ली तिका राणीशी ती राणीची म्हणटा येद्दोळ कोणाले काम करून गोतना नातिली येद्दोळ आतां आमगेले ओटू कश्ट बगले अरमनेंत जाल्यार रे दुसऱ्याला परचारकी जावन नाशिल्ली न्हू ती आतां तिणेंय काम करका जालें न्हय कसं करचें बा थंय कश्ट विंगड तांणी कसले उतर उलयले आयकुका विंगड समूह एक रायाले द्रुपद रायाली धूब विंगड आमगेल पंच पांडवांगेल बायल जावन आसून एक रायाल घरा काम आरपचें म्हळ्यार ताजी तितली हीन स्थिती खंयची आसवे विराट रायाले अरमनेक कशी राबोवचें तेन्ना द्रौपदी सांगकी राया मिगेल विशयो तूं कसले आलोचना करूं नाका कळवे सैरेंद्री म्हूण म्हणलेले व्रतीचे स्त्री आसत न्हय तांकां कोणेय बादिनाची म्हणून सांगूनच न्हू तूं गोतस न्हय ते सैरेंद्री म्हणलेले स्त्रियो तांकां पुराय कुशल विद्या गोत आसता तांणी कसं करताची रायांक गेले अंतपुरांत जेवो व्हडोड दुडवाळ जनाल घरा वचून थंयची स्त्रियांक अलंकार करचे सकड करतात न्हय अंतपुरा स्त्रियांक श्रृंगार करचे कामांत राबतात न्हय म्हाका कशीची केसो विंगड रितीर पुराय केश श्रृंगार करूं गोतस तुका गोतस न्हय हांव आतां केश श्रृंगार करची सैरेंद्री म्हूण सांगून विराट रायाले अंतपुरांत राणीले वचून सांगता तूं खंय आशिल्ली कसं जावन आशिल्लें म्हळ्यार हांव द्रौपदील केश श्रृंगार करून आशिल्ली म्हूण सांगता जाल्ली न्हय तूं कसले भिव नाका इते हांव म्हाका गोतस विराट रायाल बायल आंगीक ती सुदेशना म्हणलेली तिगेले रक्षणेन हांव चंदायर आसता ती खंडीत म्हाका रक्षण करता तशें तूं मिगेल विशय दुख्ख करूं नाका युधिष्ठिराक खुशी जाली की कसं कश्ट असला रे हिणे एक दीस कश्ट म्हणून सांगनी न्हय बदक जाल्यार रे बामणाल कश्टा भितरी समभागित्व घेवची बायल मेळका जाल्यार रे पुण्य कोरका आमी पुरे पुण्यवंतचे म्हूण तो लेखता की आनी सांगता की बाई तूं सांगील सम द्रौपदी मिगेल मात्यान तुला ಹೆಚ್ಚನ पुरे गेल्ली तूं थंय सुदेश नेले अंतपुरांत सुरक्षीत जावन आसता म्हूण म्हणलेलें म्हाका गोतस कळवे जाल्यार एक उडगास असो कसो गोतस तुगेले चंदाई तुगेले प्रवृत्ती हाजे निमती तूं द्रौपदी म्हणून कळचें एक चान्स ना म्हणना कळ्ळें द्रौपदी म्हणून कळू नज म्हणना तशें तूं जागृत सुका तूं द्रौपदी म्हणून कोणाकय कळू नज खंयच्या कारणाकय कळू नज कळवे म्हणटात न्हय दुहृदः पापा भविष्यन्ति सुखिनः पुनः म्हणून ते दुष्ट पापिश्ट दुर्योधन आदी आसत न्हय तांणी वापस आमकां पेटून तांणी सुकार आसताची तशें जावन तूं जागृत सुका म्हणून म्हणटा कळवे इतक म्हूण म्हळ्यार पळय ती थंय वचून तिगेल विशय इतली जागृत कसो लेका म्हण आमकां दिसचें पुरो युधिष्ठिराल मनांत कसं म्हळ्यार ती खंय वच्चो तिगेल ते चंद आयस पळय निप्पन दवरूं जायना कळवे मात्र न्हय
बैल मनशांक दारली पुणी ಸ್ವಲ್ಪ ಆತ್ಮಾಭಿಮಾನಕ ಗೌರವಾಕ ಉಣೆಪಣ ಇಲ್ಲ ಸೈಸುನ್ ಗಿವ್ನಸ್ತಿ ಜಲ ಬೈಲ್ ಮನ್ಶಂಕ್ ತಂಗೆಲ ಆತ್ಮಾಭಿಮಾನಕ ಸಲೆ ಕುಂದೈಲ್ ಮುಂಜಲರಿ ಮರ್ಯಾದೆ ಕಸಲೆ ಕುಂದೈಲ್ ಮುಂಜಲ ತಂಕ ಸೈಸು ಚಕ ಜೈನ ಅನೇಕ ಕಸನೆ ಮುಂಮಳರಿ ಬೈಲ್ ಮನ್ಶಾಲ್ ತೊಂಡನ್ ತಿಳು ತಿಂಬನ म्हणताची कंचू विशेष गुट्टसलरे ತಂಗೆಲ ಸಂಗಲ ಜಲಕೆ त्यामागिरी काही वचन म्हणना तशी द्रौपदी कसं जलरी स्त्री स्वभाव नव्हे काही एक दिवस सुदेश नेलगी कडेर जलरी तिने ಸ್ವಲ್ಪ काळ बाकी असताना जलरे आम्ही कोण म्हण तुक्कळ निवे आम्ही पंचपांडवनी आतांगेल बाईल द्रौपद म्हणून सांगल्यार जल्ली की म्हण म्हणलेले एक बहीण तक्का युधिष्ठिराक ताजे कत्री तिक एक विशेष जाऊन जाग्रते सांगतो तो आता पुरे जनानं विराट रायाला रमणे वच्चे अज्ञातवास करचे तंग तंग जायशील नाव दवरून घेतला नव्हे जल्लरी ये महाभारतांतू ते व्याख्यान दितल टिप्पणीकारांपुरे सांगला ते नाम तंग तंगेल असली नामच काही कळवे कसले म्हण म्हळ्यार कंक म्हळेल शब्द यमधर्म म्हण सांगता काही कळवे तशी आत्मावयी जायते पुत्र हा म्हणतात नव्हे पूतू बापसूल आत्मचे पुत्राल रुपार येता म्हणटा पळय तशी हांगा यमधर्मरायाल अंशुची न्हय कोण धर्मरायो तशें जावन कंक म्हूण नांव दवरलेलें ताणें समची म्हूण ताणें पट्टी सांगनी म्हूण अनेक कसं म्हण म्हळ्यार सांगता न्ही सांगता कसं न्ही आव अहम युधिष्ठिरस्याहम पुरा प्राणसमसका म्हूण सांगता म्हणला न्हू ताणें हांव युधिष्ठिरालो प्रितीचो सख जावन आशिल्लो म्हूण कळ्ळें प्राणसमसका म्हूण म्हळ्यार हांव प्राण जावन आशिल्लो म्हूण सांगल्या वरी जेतना पट्टी मारल्या वरी जेन्ना हांव पट्टी मारना कोण युधिष्ठिर पट्टी मारना न्हू तशें जाल्यार कंक आनी युधिष्ठिराला प्राणूचे हांव म्हूण सांगल्यार पट्टी मारल्या वरी जायना म्हूण आतां भीमू पौरोगव बल्लव म्हणून कन्नडान सांगताची जाल्यार संस्कृतांतू बल्लव म्हणून म्हणल्यार भारी होड रांदपो म्हणून सांगून तेची ताणें पौरोगव जेवो बल्लव म्हणून म्हाका आपयताची न्ही जावन मेगेल नांव पौरोगव म्हणून सांगता म्हूण म्हणटा तो भीम पौरोगव म्हणून म्हळ्यार वायुपुत्र म्हूण म्हणल्यार अर्थ येता पुरोग म्हळ्यार वायू कळ्ळें पुरोगूल पूतू पौरोगव म्हूण म्हणीत बल्लव म्हणून सांगल्यार सम इत्या म्हळ्यार बल्लव म्हळ्यार भारी एक्सपर्ट रांदपो म्हणून सांगून जाता कळ्ळें बृहन येणे अर्जुनान बृहन्नला म्हूण नांव दवरलें म्हणलें बृहन्नला म्हूण म्हळ्यार बृहन्नल कळ्ळें बृहन्नल आशिल्लें ला केल्यार ती चेली जल्ली कळ्ळें बृहन्नला जालें नरश्रेष्ठ म्हणून बृहन्नर तो नरश्रेष्ठ म्हणतात ना नर आणि नारायणाला तो नर जावन आसता म्हणून तशी ताका ते समजत नांव नकुलान ग्रंथीक म्हणून सांगता म्हळां ग्रंथीक म्हळ्यार आयुर्वेद आनी अद्वैर्य विद्येचे ग्रंथ कयते ग्रंथीक म्हळें ते आयुर्वेद अद्वैर्य विद्ये अश्विनी देवतेल संबंधात नमे तशी तो अश्विनी देवतेल पूतून नमे नकुली सहदेवूय ते ताणें नांव दवरयत म्हूण जालें तंतीपाल म्हळेलें नांव सहदेवान तंतीपाल म्हळ्यार तंती म्हळ्यार द्वार बांदून रक्षण करतलो कोणा द्वार बांदून रक्षण करतलो गायक मागीर बसबांक बसरांक पुरे सहदेवान त्यांचे कार्य करची न्हय तशी तंती म्हळेले शब्दाक वाणी म्हणून म्हणटाची तशी तो म्हणटा हांव तंतीपाल म्हळ्यार उतर पालन करतलो कोणाला उतर हांव थंय विराट रायाला रमणेन तुय तंतीपाल जावन येवन तुगेले येद्दोळ थंय तुगेलें आज्ञा पालन केलेलें म्हणना हांव थंय तुगेलीच आज्ञा पालन करता म्हूण सांगून ताणें सांगचें कळ्ळें आनी गायचे विशय पुरे म्हाका गोतस आनी म्हूण ताणें सांगचें आतां पुरे जल न्हय पुरे जन तांतांनी कसं कार्य करचें म्हूण तांतांनी सेट करून घेतलें युधिष्ठिरा बारी संतोश जालकय बावंडांक म्हणालकय आनी सम तुमी सांगेल पुरे सम विराट रायाला रमणेन तूं कचकचल कार्य करका तुमी ते आलोचन करून घेतला आता मी वचचे विशय थंय राबचे विशय कोण कसं करचे विशय पुरे निर्धार करून जाल्यार हें आमी कोरका जाल्यार पुरे विधी निश्चय आमी कांय करूं जायना कळ्ळें आमी अशी चोलका म्हणून निर्णय जावन जाल्यार देखून आमगेल्या मनान तशी करुया म्हण तरस आतां आमगेल पुरोहित धौमी आसाची आनी कितली की आमगेल परिवाराची आसाची तांकां येत एक चांग जागे पेटोवन वटर तांकांय सोडचे आनी ताजे पशी चड म्हळ्यार आमगेल अग्निहोत्रा कार्य आसा आमी दोळ ते आमी केल्लांची जाल्यार आनी थंय रांदपी जावन हें जावन गोशालेचे सकाळी कामाच्यान जावन राबतना अग्निहोत्र करूं जायना तशें आमगेलें अग्निहोत्र रक्षण कोरका वयना मे आमगेल पुरोहीत धौम्यान कोर येता म्हूण आसा तशें न्हू त्या धौम्याक
आनी रांदप्यांक आमगेले होटल आमगेले पुरे परिवारांक सकडी आमगेले अग्निहोत्र समीत द्रुपदरायाल पट्टणा पेटोया कळवे तन्नी तई दौम्य तई रप्तलीची मागीर कितली सेवक आसाचे आमगेले ओटू इंद्रसेन इत्यादी तांकां आमगेले रथू आम्ही आम्ही हाडलेले सामान हाजी ओटू तांकां आम्ही हांग पंचाल देश हांग द्वारावतीक पेटोया कळवे आत द्वारावतीन तनी पंचाಲ नगर अंतू तन्नी चमकली म्हूण जाल्यार कळवे तांचे प्रजा वर्ग बंधू बांधव प्रे पांडव कश्यसची म्हणून कळवे हांकां एक विषय स्पष्ट सांगता कसं निमगेल्यार एकले कुल्लका गता ही अस्मान पहाय सर्वे द्वैतमनादिती म्हणून म्हळ्यार पांडव कैसच म्हणून आमकां गोतू ना इत्याक म्हळ्यार तांणी आमी नत्तेल वेळाक द्वैत म्हण सोण खंय की चमकल्यांचे म्हणून मात्र सांगता शिवाय पांडवान पळय समालोचन करून आमकां हांगा पेटयला म्हणूनच त्या म्हळ्यार त्या पंचाल देशांतूय द्वारावतींतूय आमी येवन निप्पन बेश्च्या पुरोचे अज्ञातवासाक म्हणलेले एक संशय दुर्योधना खंडीत आसता कृष्णाला आश्रयांत जावो द्रुपदाला आश्रय जावो आमी आसच्या पुरोचे म्हण तशच्या न्हू थंय सोदून थंय गुडाचारा पेटोवचे चान्सस चड पक्कनी आनी गुटार अरमनेन तूं द्रुपदाला सांगला रे अशेश जाले आमकां पळय हांगा पेटयल्या म्हूण सांगला रे ग्राचाराक गुटार वता नाही हे पांडव पुरे अमके कडेन वच्चे म्हणजे हांगा पेटयला म्हूण कसले बादने दिवन तोंडा दुखून भायर घालूचे ना तशें हांव न्हू आमकां गोतना ना शितांनी हांगा दुखून चमकली म्हण हेका उतर सांगता म्हणून सांगता जायत म्हणटाचे पुराय जन दौम्या लागीं सांगताचे दौम्य म्हळेली जायत तुमी ब्राह्मणाल विशयां जावो तुमगे प्रितीच्या विशय तुगेले परिवाराच्या विशय रथ आयुध अग्निहोत्राचे विशय सकळी तुम्ही छंद व्यवस्थ केला कळवा जाल्यार एक विषय हांव सांगता कसा म्हळ्यार तूं आनी अर्जुनान द्रौपदीक सर्व कलारी रक्षण कोरका गोतच न्हय इत्याक म्हूण म्हळ्यार लोकांतो एक सुंदर स्त्रियाल विशयांत कशी व्यवहार करताची आनी तुमी आतां वचून रावचे सामान्य मनुष्य जावन ती रायाल बायल म्हूण म्हणटना तिका बादिवन खाल्ला गोतच वे तिगेले चंदाय तशेंच आतां सामान्य मनुष्य जावन तुमी राबता म्हण जाल्यार तिगेले विशयांत मस्त तिका खंयचे किरी तीर्स कडेन पिडेनी जावच्या पुरो तशें जावन तुमी चंद करून तिका पळोवका अनेक कसं म्हूण म्हळ्यार एक विशय सांगता विंगड घरांत वचून राबचे विंगडाल जागेर वचून राबचे म्हळ्यार वास करचे सुलभ विशय न्हय कळवा कितले की सकाळी बादने जावच्या पुरो अनेक पक्कन तुमी रायाल अरमनेंत वास करतना थंय तुमकां कसकी तोंदरी जेवच्या पुरो कळवे जायना म्हणना इत्याक म्हळ्यार दुर्वसम चैव कौरव्य जानता राजवेश्मनी म्हणून म्हळ्यार रायाले वेश्मनी अरमनेंत वास करचे कितलेची विवेकी जन बुद्धिवंत जन जाल्यार केल्लो वेळार तांकां खर जातकय अनेक कसं म्हूण म्हळ्यार आतां आमी विंगड रायाल ग्रहां वचून राबल्यांचे थंय आमकां अवमान जाल्ले कळवे आमी सैसूचे जायना आमी पांडव आमी कशें केलें तशें केलें म्हूण तुमी लेखले म्हूण जाल्यार तुमकां अज्ञातवास संपूर्ण करूं जायना तुम्ही अपमान जावो मान जावो चंद्री तीर्थ असल्या मात्र अज्ञातवास संपूर्ण करीत आणि दुसरी खंयची रायाल घरांत वचून तुमी राबचे ಸ್ವಲ್ಪ नियम पालन करका कसले म्हूण म्हळ्यार राया तुमी राय जावन आशिल्लीचे येद्दोळ थंय सिदा वच्चे सिदा येवचे तशें प्रेशिल्ले आतां हे दुसरे रायाल घर तांतूय तुमी सेवक जावन राबताची म्हणटना रायाक पळोवका म्हूण दिसलें म्हणलें क्या वच्चे पयशे फुडें रायाले अंतपुरा भायर वचचे द्वारपालका लागीं निमगुका रायाल आमी येवेतवे म्हणून तांणी जायत म्हणल्यार रायान तांगेले जायत म्हणून सांगल्यार मने प्रवेश करका आनी रायाल आत्मीय जावन आसाची तांणी तांगेले वयर आमी विश्वास दवरूं येता म्हूण लेखून उकाची आनीक कसं म्हूण म्हळ्यार बैसतना कोण कोण बशिल्लो आसना वयर बैसूं नका तुमी कळ्ळें तुमी राय जावन आशिल्लीची गोतच न्हय तशें जावन कोण कोण बशिल्ले कडेन बसचे ते पळय समने कोणेय बैसना जातली जागो सोदून बैशाची म्हूण आनीक कसं न्ही म्हूण म्हणल्यार आमी रायाक प्रितीचे खंय आतां थंय तर तुमी राया आत्मीय जेवच्या पुरोची त्या म्हळ्यार तुमगेलो स्वभाव कोणा जाल्यार लागता आमी आत्मीय म्हूण मूल तुमी पांडव म्हणलेले तुमगेले मनांत आसता पळय तशी सीदा वचून रायान बशिल्ले आसनार बसचे रायाल पल्लंकीर बसचे रायाल मांचेर वचून बसचे कसले करचे नज कळवे संयमारी तुमकां खंयचो जाग दाखयला थंयच बैसुका तो मात्र एक वर्स अज्ञातवास चंद्रितिरी करच्याक योग्य जावन आसता म्हूण आनीक कसं म्हूण म्हळ्यार
राजग्रह चमकलीच म्हणले क्या थंय कई बैसला रे रायाल गुप्तचर तुमकां पळयताच की कळव्या तसल कडेन बैसूं नकाचे तेदन तुम्ही पांडव म्हळ्यार सोदून काडू कोणाच्याकय जायना अन्यक सांगता कसन म्हण आतां तुम्ही 5 जन कसल कोरका कसल करून नज समक्षमा पुरे एकल्याले सलहे एकले घेवन चंदरीतिरी असची अन्यक कसं म्हळ्यार आतां तुम्ही आस्थानांत आतां धर्मराय आस्थानांत बसता रायान ताका एक थंय ब्राह्मण म्हण इलकत्र आस्थानांत एक खुर्ची दिला म्हणले क्या त्या वेळाक कोणकीय रायाल सलहे घेवची आयलीची रायान तांकां दिल्ले सलहे ಸ್ವಲ್ಪ समजयनी राजनितीक ಸ್ವಲ್ಪ विरुद्ध जाले जेवो तशें न्ही अशी समाधान दिल्यार लायक आशिल्लें म्हणून दिसलें जाल्यार युधिष्ठिरा तूं तोंड सोण पळय राया तशें कर न्हू कशें करी म्हूण सांगूच नका तेदन कसं जाता एक जावन रायो वा कसो लागेल कसो उद्धटतना आनी कसो सांगचें म्हाका हांव राय न्हय म्हूण लेखूनच तुमकां भायर वच म्हूण म्हळ्यार कश्ट आसा आनी एक जावन कसो म्हळ्यार यो सांगतना ब्राह्मण म्हणटा हाका राजनिती कशी कळ्ळी म्हूण सांगून ते मागीर ताका संशय येवचे नज तशें जावन आसूं का आनीक कसो न्ही म्हूण म्हळ्यार कसले पटये उरलोचे कोणाक अपमान करचें तसल जनाक पळयतना एक ना एक दीस रायाक समने म्हूण दिसता तशें जावन हें पुराय जनाल तुकून दूर असो का तुमी म्हूण आनी कोणा लागीं थंय विशेष मित्रत्व तुमी पावचे नाका कोणा लेगीत मस्त विशेष मित्रत्व करचें नाका अन्यक कसं म्हळ्यार एकच वेळे रायान तुमगेले वयर प्रितीन तागे लागीं एक आसन दवरना हांगा येवन बैसाची म्हणून सांगचे पशी फुडें एक दीस हांगा येवन बैसाचें म्हणलें थंय वचून बसलें 2 दीस हांगा बैसा म्हूण म्हळें जालें 3 दीस ह्या सीट मेगेलेची म्हूण सांगून सीदा वचचें न्ही 3 न्ही 4 न्ही 5 न्ही 10 दीस नंतर न्ही म्हयनो नंतर न्ही वर्स नंतर जाल्यार थंय वताना तें सीट केन्नाय हांवें बसचें म्हूण सीदा वचून बसचें न्ही रायान यो तुगेलें आसनार बैस म्हूण सांगतरी मागीर थंय बैसुका कळ्ळें ते दोळ थंय बसच्यानच रायाक तुम्ही साक्षात देव म्हूण लेखून पळोवका जाता राजा प्रत्यक्ष देवता म्हूण आमी राय हाका कसो मर्याद दिवची म्हूण ते लेखूनच कळ्ळें तुम्ही कसले नाटक करताची जेवो मर्याद दिनी म्हूण कळ्ळें कुडले रायो तुमकां हांगा दुखून वचची हांगा रावचें नाका म्हळ्यार वपास आनी एक ठिकाण सोदूंक जाता तशें जावन तुम्ही जाग्रतेर आसूका म्हूण सांगून थंय विराट रायाले अरमनेंत कशी आसूका म्हूण म्हणलेल्या विशयांत सुमार सकळे एक चांग रीती नीती सकडी कोण धौम्य महर्षी सांगता आनीक कसं न्ही म्हूण म्हळ्यार हांव बारी शूरस जेवो बारी बुद्धिशाली या परे रायाल दाखोवन घेवं नकाची तुम्ही राय जावन आसच्या परत थंय तुमी तागेले सेवक तशें जावन आमी बुद्धिशाली आमी धैर्यशाली आमी पराक्रमशाली या परे कसले रायाक कळूनच तशी तागेले ओटो चंद करून तगवून बगवून आसची म्हूण जाल्यार ताणें तुमगेले वयर मित्रत्व दवरलें म्हूण जाल्यार तुमी 1 वर्साचे अज्ञातवास बारी चंद रितीरी थंय साचून घेवेत म्हूण म्हणटरस आनीक विशय सांगता पळय आतां येद्दोळतय तुमी तुमगेले कुशी प्रकार आशिल्लीची खंय तुमगेले राज्या जेवो वनमासा बळार जेवो कशी जाल्यार आतां कोणालकी अधीन जावन आसचें म्हणटन कितली जाग्रतेर आसल्यार पावना आनी आतां ताका राज्यसभेत तुमी बसल्यांची त्या वेळार कसं की एक हास्य प्रसंग येयले त्या वेळार व्हडव्हडान आसचें न्ही तुमगेले घरा तुमी आसता पळय तशें आसचें न्ही कळ्ळें मुगुळ नग मात्र सुका म्हणून सांगता राजानं राजपुत्रं वा संवर्णयति यः सदा अमात्यः पंडितो भूत्वा स चिरं तिष्ठते प्रियः म्हणून एकलो पंडितो कळ्ळें तो रायाक राजापुत्राक सकडी सर्व कला प्रशंसी करतर आसला रे ताका राय मस्त प्रिती करता तशें जावन तुमी जाल्यार तितले ते विराट रायान तागेले पुत्ताक वगळशी तर आसयाची कळ्ळें तेदन तुमकां तो तेंची शाश्वत जावन राबोवन घेवच्याकय आयकता नैनतलय तशी ते कसं न्ही राजाश्रय पावन अरमनेंत राबलींची म्हूण जाल्यार राजाले येद राजावो
मागशी दुखून जाऊ ताका वगळ सुकाची इत्याक म्हळ्यार खंयची वेळार कोण वचून तुका येद्रा दुखून वगळसीत मागशी दुखून तेगळसीत म्हूण सांगली पळय ते बी कश्ट कळ्ळें तशें जावन न्हू राया कितले वगळसिताची कितले रायान सांगिल्लें तशें आयकता तितली तुमकां लायक म्हूण सांगून यो धौम्य महर्शी सांगता आनी फक्त न्ही तुमी 5 जण आसची कळ्ळें 5 जण आसतना थंय तो रायो कोणाकी तुमगेलो तुला कोणाकी एकल्याक कसं की काम सांगू पुरो तुम्ही वरलेले 3 जण ताका पळयता म्हणले की 4 जण कळ्ळें ओ नकुला आपयला उल्लो नेम्या नकुलाले म्हण तुम्ही उल्लचे नजे इता म्हळ्यार नकुला आपयल रायान कसं की काम तो सांगता रायो जालें नकुलान तें काम करचें वचचें शिवाय तुम्ही वापस तंतु भितरी माती घालूक नज तुमगेले भाव जावन आसच्या पर कसले जावन आसच्या पर अज्ञातवासांत प्रति एकल्याक तुमकां प्रति एकल्याक 5 जनाक एकल्याक गुर्तून आतल्या वरी तुम्ही आसुका जत्ता म्हणून सांगता आनी थंय चमकल नंतर राजद्रव्य तुम्ही तुमगेलो उपयोग करूनच ताणी कसं दिला तांतू संतुष्टार आसुका ताणी कसले संप्रीत जावन तुमगेले वरी कसल संप्रीत जावन वस्त्र अलंकार दितात तेंची घालून घेवका रायान तुमकां म्हूण एक वाहन दिलें तांतू प्रयाण कोरका कळ्ळें रायू कसं सकडी तुमकां उडगीर दिता कळ्ळें तें रायाल एद्राक घालून घेवका विंगड जनांनी लेखूका आ रायान दिल्लेल्यांनी घाल्ला राया काही संतोष जावका हांव दिल्लेले तांणी तिरस्कार करनी म्हूण तशें न्ही केलें म्हण जाल्यार राय तुमकां मस्त प्रिती करता उडगास असो हे रिती हांव मस्त रिती सांगली तुमकां मन प्रयत्नपूर्वक तुमगेले निग्रहांत आसुका हे 1 वर्ष तुम्ही थंय राबुका कळ्ळें उडगास असो म्हूण सांगून धौम्य सांगताची जालें आतां युधिष्ठिरू जैता आनी आमी विराट रायाला रमलेल्या वत्ताची म्हूण सांगतना तांकां एक स्वस्ती वाचनांनी कोरकना धौम्य स्वस्ती वाचन करताच की यज्ञ करता की जल्वे मागीर द्रौपदी पांडव विराट रायाले मत्स्य देशाच्या मकलीची हंग धौम्य पांडवाले अग्निहोत्र घेवक 5 जनाले अग्निहोत्र घेवन पंचला देशा प्रयाण केलें इंद्रसेन इतर सेवक पुराय पांडवांगेले रथ अश्व घेवन द्वारकेक प्रयाण केलें तशी पांडवांगेले सर्व विषय हांगा धौम्य अग्निहोत्र रक्षण करताची तांणी तांगेले रथ पुराय रक्षण करून घेवन राबल्यांचे चंदायर तांगेले हांगा पांडव बायसोन चमकलेच की कळ्ळें काळिंदी यमुना न्हंयची तीर प्रदेशार चमकलीच काय निजावन 12 वर्ष दुखून अशीची बेट्ट पट्टण पर्वत वन दुर्ग न्हंय समुद्र भोंवतोर आशिल्लीची वय बारी दुख्खार आशिल्लीची आतां आनी 1 वर्स सुचमी हे 1 वर्सांतू दुर्योधनादींक आमी मेळना नाशी चंदायर अज्ञातवास संपूर्ण केल्ली म्हूण जाल्यार संपन्न केल्ली म्हूण जाल्यार आमगेलें राज्य आमकां मेळटा म्हणलें एक आशी तांकां पापान इतले 12 वर्ष काडलेले जनाक हें 1 वर्ष व्हड विशय न्ही सन समयशी दिसले ते 12 वर्स तितले दीर्घ समयान तुवें 1 वर्स सान समय जाल्यार व्हड विशय न्ही म्हळ्यार शिरकोन पडूनच त्या रिती जीवन कोरकान म्हणून मनान तूं आलोचन करून तांणी कालिंदी नदी चमकलीची न्हंय दांटवलींची वच्चे वाटेर आमी बेटेकार म्हूण सांगून बेटे करतरी वतर आसाची कळ्ळें आहार जावका न्हू तांकां तद नंतर प्रयाणा कालांत तांकां दशार्ण देह पांचाल देश पळय मेळ्ळी न्हय थंय प्रयाण करून मत्स्य देशा प्रवेश केले पूर जाला थंडा गुर्त मेळना तितले तांणी आयास जाल्ल्यांची कळ्ळें अंचाण खाड मीश पुरे वाडून गेला ಸ್ವಲ್ಪ मुखार चमकलीच की मत्स्य राज्याचे जन संपन्न जावन आशिल्ले जागे वचून पावलींची एकडे तेकडे गाम गिम वच्चे वाट सकड मेळ्ळे तेन्ना द्रौपदी युधिष्ठिराले म्हळेली की पळय आमकां आत्तां रन्ना वाट जावन वच्चे वाट ಈ ಚಮಕುನ್ వచ్చి ವಾಟ म्हणून कळटा पण तण निनान अशी समतट्टू जावन आस ओडोड गद्दी दिसतरसची म्हणटना असले आयला म्हण जाल्यार हळ्यो न्हय म्हणटना विराटरायाला रमन आनी मस्त दूर आस म्हण दिसता आमी सकाळी प्रयाण करुया आज हांगाची न्हिदोया पुरू जाला म्हाका म्हणून म्हणटा युधिष्ठिराक द्रौपदी आयास जाला वय
जाल्यार रातची सम हांगा रात्री म्हण अर्जुनाले म्हणलें पळय आमी हांगा रातची पशी विराट रायाले राजधानीन तूं चमकला लायक तूं तिका खांद्यार उबारून घे तिका चमकुचें जायना कुडले अर्जुन द्रौपदीक उबारून खांद्यार दवर घेवन राजधानी लागीत आनी तिका तो गुदे वयली राजधानी वचून पावलींच की तेन्ना धर्मराय निमगिता अर्जुना पूरय वय आमी रान्ना माटेर नेतना आमगेल रक्षणे खातीर आयुध जेवका म्हण घेवन येयल्यांची अगत्याचे आयुध पुरे व्हांवन हाडला वयना आमी आतां आमी हें घेवन प्रवेश करले राजधानीन तो आमी कोणकी धनुर्धरी अशी तशी 5 जन एकली म्हण म्हणटना हे पंच पांडवांनी द्रौपदी म्हूण म्हणलेले जनान लेखलें कश्ट ताजे पशी आमी हें आयुध पुरे एक कडेन जाग्रतेर दवरका खंय दवर येता हें समी चमकल म्हण जाल्यार आमकां पळयतनाची पांडव म्हणून सोदून काडताची कळ्ळें तांतूय तुगेल गांडीव पळयल्यार पुरे जना कळटा हें अर्जुनाले गांडीव म्हूण कळ्ळें तशें हांव हें पळय घेवन भिमाल गदो तुगेल गांडीव दोन पळयल्यार आमी कोण म्हूण पुरे जना कळटा आतां आमी खंय दवरचें म्हूण आलोचना करी श्रीकल हिचें म्हण जाल्यार वपास आमी प्रतिज्ञा केला न्हू वपास 12 वर्ष वनवास 1 वर्स अज्ञातवास नक्काचे नक्की हें कर तशें न्हू कसो करचें म्हण म्हणटा अर्जुन म्हणटा अण्णा वंग पळय एक शमी वृक्ष व्हड कळ्ळें ताजे वयरी तांत वयर दवरया कळ्ळें आनी स्मशाना लागींच न्हय ते शमी वृक्षांत वयरची गेल्ल्यान तूं हें आयुध पुरे बांदून दवरया आतां हांगा पळय सुತ್ತमुत्त पळयल्यार कोणीय मनीस दिसनाची कळ्ळें आनीक हें आनी अरण्य जावन राजधानी सुरू जाता राजधानी देखून सुमार दूर आसा हें रूख तशें जावन हें दवर न्हू मागीर राजधानी प्रयाण करया पुरे जन जायता म्हणटाची तांगेलें आयुध काणू ओट करून दवरताची कळ्ळें अर्जुनूय सकड जनय तांणी तांगेलें ते शिंजीनी समीत म्हळ्यार गट्टी टाईट बांदूचेच पडटा धनुसाक ते समीत दवरल्यार खंय कुडकी जाल्ले म्हणजे ते पुरे सडल करून आनी दवरताच काय तांणी कळ्ळें भिमा लेगीत धनुस आशिल्लें युधिष्ठिरा लेगीत धनुस आशिल्लें अर्जुनाले गांडीव आशिल्लें न्हय तशी पुरे जन तांणी ते कशी जाग्रतेर दवरका तशी तांणी दवरली के आनी तांगेले खड्ग बत्तळिका बाण पुरे धनुसावट दवरन ते पुरे एक अवगल्यान तो गुटला न्हू गट्टी बांदून वयर दवरला व्हरून मात्र न्हय सुत्तू खंय व्हरून दवरला गोसोय कसो पावस येयल्यार रिते बल्ली जेवण भायर जेवचें नज तसले बरी गेल्ले आशिल्ले कडीन पावसा उद्दा समीत पडना तिल कडेन थंय व्हरून दवरली तांणी आनी त्या स्मशाना लागीं आशिल्लें न्हय थंय एक मड आशिल्लें मड तेंचे शमी वृक्षार लांबोवन सोडली की दूर दुखून त्या मडी पळयतना भिवन धांवताची आनी ताजी घाणी नांका वतना भिवनूच अर्द थंय मड आशिल्लें थंय कोणके जीवकण घेतला म्हणली कुडले मागीर जन वर्षगटल्यान ताजे लागीं येना भिताची न्हय तशें परे खातीर त्या परे आयडी करूनची पांडवान तशें परे करून सोडला मागीर वाटेरी वता तुमी खंयचे गांवचे दोळ आमी तुमकां हांगा पळयनी म्हणून म्हणटात न्हय कुरुबरांची मेळ्ळीच खंय कितले की गोवळांची मेळ्ळीची गोवळांचे म्हळ्यार गोपालक कळ्ळें गोल्ल जन आनी परे पांडवा निमगे दाखय कोण तुमी खंय दुखून येयलीची म्हणून तेन्ना तांणी सांगता खंय पळय मिगेले आम्मा काही 100 वर्सां लागीं जायत तिका ती मेली तिगेल मड हांगा आमी बांदून सोडला इताका म्हण म्हळ्यार आमगेल कुलधर्म आमी मेल्लेले जनाक संस्कार करनाची रुक्का बांदून सोडचे तशी हांगा बांदून सोडला आमगेल मालगडे अशी करतलीची म्हूण म्हणटना कोणेय वापस प्रश्न करूं ना न्हय मागीर मुखार द्रौपदी लोट विराट नगरा वचून पावलेंच की कळ्ळें जाल्यार आतां 1 वर्स थंय येद्रा बेद्रा पळोवन आसताची उलोचना म्हळ्यार कशी ताजे खातीर तांणी सांकेतीक नांव दवरताची सांकेतीक नांव कसलें गुप्त नाम एकांतांत वेवहार करच्याक फुडें वाडी जतन भरलेलें घर आतां बायलेक नांव दवरचें म्हण आसता नांव दवरचें पडटा आतां आमी पुरो जनाले सांगताचें आमकां कसो नांव दवरलेलें निजावन तें नांव कसलें दवरचें म्हळ्यार फुडें भरलेलें घर कळ्ळें भाये देर बामणू माई माऊ
बर जन त्या वेळाक तांगेल बायलेल्याक उरलो का म्हूण गेल्यार ते नांवान आपोवचें कळटा तांकां आमगेले बामणू आपयता असं म्हण ताजे खातीर पुरो तें नांव दवरचें म्हण गुप्त नाम म्हणटाचे. तशें आनी परस्पर वेवहार करचे अनुकूल जावका म्हणून धर्मराया ताका तो जय म्हूण म्हणलेलें नांव दवरतकी सांकेतिक नाम गुप्त नाम. भीमाक जयंतू पळय जय जाल्लें जयंतू जाल्लें, अर्जुनाक विजयो, नकुला जयत्सेनो, सहदेवा जयद्बल हें तांच्यांनी नांव दवरून घेतलें. अशी विराटनगरा प्रवेश केला तांणी. वत्ताची युधिष्ठिरू दुर्गादेवी प्रार्थना करतके कसले यशोदा गर्भ संभूताम नारायण वर प्रियाम नंदगोपकुले जाताम मंगल्याम कुलवर्धिनीम. यशोदेल गर्भान तो जन्मलेली तीन नारायणाक भारी प्रितीची नंदगोपाल कुलान तो जन्म आईली मंगळस्वरूपिणी जावन आशिल्ली. कंसाकय भीती हाडयतल तसले कंस विद्रावण करीम असुराणाम क्षयं करीम असुरांक पुरे नाश करतली. शिलातट विनिक्षिप्ताम आकाशम प्रतिगामिनीम. तिका बंडेपत्रार मारका म्हणून कंसान हाता काढतनाची ती उब्बून आकाशार चमकलेली. वासुदेवस्य भगिनी वसुदेवाल पुतू वासुदेव कृष्ण तागेल भयणी दिव्यमाला विभूषिताम चंद दिव्य मालायन अलंकृत जलेली. दिव्यांबरधराम कळव्या दिव्य वस्त्र धारिणी जावन आशिल्ली. खड्ग खेटक धारिणी खड्ग आनी खेटक म्हळ्यार गुराणी म्हणटा पळय ह्या पळय धरून घेतिली. तशी भारावतरणी पुण्यय स्मरंती सदाशिवाम. कृष्णान भुंयची भार देवांची खातीर भार अवतरणे भूभार हरणा खातीर आईल नवे कृष्ण ताका सहकार जावन आईल देवी तूं. तशी सदा मंगळस्वरूपिणी जावन आशिल्ली तुका कोण उडगस करता की ये स्मरंती कोण उडगस करता की तांणी सकल पापा दुखून मुक्त जाताची म्हूण सांगून कळव्या. वापास आनी की ना मस्त रितीर तो युधिष्ठिरू हे दुर्गास्तुती सांगता. तिका तिगेल पुरे नामान आपयता कसने कृष्णे कुमारी ब्रह्मचारिणी कळव्या चतुर्भुजे चतुर्वक्ते असल पुरे मयूर पिच्छवलये केयूरांगद धारिणी पुरे कृष्णच्छवी समा कृष्णाला इतली चंदी कृष्ण संकर्षण समानाना कृष्णाला आणि बलरामाला इतली समान जावन आशिल्ली. अशी नाना रिती त्या दुर्गादेवीले तिगेल आभरण समीत तिगेले अष्टभुजाकृतीचे देह समीत आभरण केयूर खडग तिगेले विंगड विंगड अस्त्र शस्त्र पुराय कंचे आत्ता कसं दवरून घेतला या पुरे सांगता. आणि तिगेल स्वेच्छा विहार महाकाली रूप तू कोण कसल वर निमित्त तांकां त्या परे वर दिता म्हणून सांगता. कोण प्रातः कालांत तुगेले हे स्तुती सांगता की तुका नमस्कार करता की तांकां जगत्यांत दुर्लभ मेळिल्ले कसले ना कळवे सुपुत्रांक पुत्र नातील जना सुपुत्र प्राप्ती जाता धन नातील जना धन लाभ जाता तशी प्रे सांगता. आणि तुका दुर्गादेवी म्हूण आपोवच्या कारणाची जनाल दुर्ग म्हळ्यार कश्ट नाश करत नव्हतो ताजे खातीर म्हणून सांगता रस नाना रितीर तिका हे स्तोत्र करता. कीर्ती श्री धृती सिद्धी ह्री विद्या संतती मती संध्या निद्रा ज्योत्स्ना कांती क्षमा दया पुरय तूची म्हूण तशी. आनी सांगता देवी हांव राज्यभ्रश्ट जाला दुख्खांतो बुडला तुका शरण येयला हांव कळव्या म्हाका आश्रय दी तूं म्हूण सांगून पांय पडतना ती दुर्गादेवी प्रत्यक्ष जलकी आणि सांगली की पळय युधिष्ठिरा समायिकाव सांगिले भविष्यती अचिरादेव संग्रामे विजयस्तव. आणि ಸ್ವಲ್ಪ काळ नवे हे 1 वर्ष अज्ञातवास जल कुळ्ळे होड युद्ध जाता तांतू तुका जय मेळटा कळवे. आणि मम प्रसादान निर्जित्य हत्वा कौरवा वाहिनीम तू मिगेले दयेन कौरवांक तांगेल सैन्यांक पुरे ध्वंस करून निष्कंटक राज्य वापस तुराई जावन ते राज्यभार करता कळवे. अनेक भात्रभी सहितो राजन प्रीतीम प्राप्स्यसी पुष्कलाम
या भावंडाल समेत तू भारी संतोष आरसता कळवा यथेच ऐश्वर्य मेळतं तुका भावंडाल प्रीती मेळतं तुका कळवा अन्यक समून म्हण मतप्रसादाच्य ते सौख्यम आरोग्यम च भविष्यती मिगेल अनुग्रहानं तू निरंतर सुखारसता आणि आरोग्य रस्ता म्हणून सांगता तिथले मान नाही तू आता मिगल स्तुती केला पळे दुर्गा स्तुती म्हाका बारी संतोष चला हे स्तुती कोण करतकी विगत कल्मशा ते विगत कल्मशा तांगेले अंतर्या दोष पुरय दूर जाता कळवा आणि तांकां राज्य आयुष्य निरोग म्हळ्यार रोग पुरय वतके दृढकायत्व सत्पुत्र पुरय मेळटा खंय असो त्यांनी सांगता पळय प्रवासे नगरे चापी संग्रामे शत्रुसंकटे अटव्याम दुर्गकांतारे सागरे गहने गिरव त्यांनी खंय असोची प्रवास आसोची नगर आसोची युद्धभूमींत असोची शत्रुबाधदी वची अरण्यामध्ये असोची दुर्गम वाटे असोची समुद्रामध्ये असोची खंय असोची म्हळ्यार खंयची वेळाक तांणी कसं कष्ट आसोची खंय असोची खंयची कठोर जाग्यार असोची कठोर दारुण दुःखांत असोची मिगेल स्मरण केल्लें म्हळ्यार मात्र तांगेले कष्ट पुरे नाश जाता तांकां हें ना तें ना म्हूण म्हणलेलें जैना दुर्लभ म्हणलेलें वस्तू ना तशी तांगेले अपेक्षा पुराय हांव नेरवेरसून दिता म्हूण म्हणटा कळवे आनी वचत तुमी विराट रायाला मने वचून पावेची थंय आसतना तुमकां कोणीय गुर्तिशिनाची तशी अनुग्रह करताव म्हणून ती दुर्गादेवी सांगता आनी ती अंतर्धान जाता आतां दुर्गादेवीले अनुग्रह मेळना युधिष्ठीर कसं करता सुरवेक तो तागेल वेशू एक ब्राह्मणाल वेशूशी बदलायसून घेता आनी पगडेचे तेपळे पगडे एक मांद्री पगड घालची पळय आनी दाळ या पुरे घेवन विराटरायाल सभाभवन प्रवेश केला आनी विराटराय तांकां कशी घेता म्हूण म्हणलेले पैचे दिसा आमी पळया आजी सांगेल सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।